जय गजानन माऊली। आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी उत्सव आपण बघू शकतो की सकाळपासून मंदिर परिसरामध्ये राज्यभरातून आलेल्या भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। रात्रीसुद्धा मंदिरांची गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने या ठिकाणी मंदिर रात्रभर खुलं ठेवलं होतं आणि आजसुद्धा दिवसभर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी खुलं असणार आहे। राज्यभरातून लहान मोठे असतील किंवा राज्याच्या बाहेरून आलेले भाविक असतील ते सुद्धा या मंदिर परिसरामध्ये गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। जवळपास 2.5 ते 3 तासाचा जो अवधी आहे तो दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लागत आहे। राज्यभरातून शेकडो दिंड्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। गेल्या 5 दिवसापासून मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम चालू आहेत। आज दिवसभर सुद्धा गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहेत। त्यामध्ये काकडा आरती असेल, कीर्तन असेल, ह्यासुद्धा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। उद्या या ठिकाणी काल्याचे कीर्तन होऊन या समाधी सोहळ्याचं या ठिकाणी सांगता होईल। आज ऋषीपंचमी आहे, गुरुवारसुद्धा आहे। मोठा योग असल्यामुळं भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला दिसतंय। राज्यभरातून लाखो भाविक आज दिवसभर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत। दिंड्यासुद्धा शेकडो दिंड्या ज्या आहेत ते दाखल झालेल्या आहेत। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सेवेकरीसुद्धा या ठिकाणी आहेत, पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी आहेत। महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा भाविकांसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर जो ऋषीपंचमीच्या दिवशीच गजानन महाराजांनी समाधी घेतली होती म्हणून आज ऋषीपंचमी मोठ्या उत्साहामध्ये मंदिर परिसरामध्ये साजरी करण्यात येते। आज गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी उत्सवसुद्धा आहे। त्यामुळं राज्यभरातून जे भाविक जे आहेत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज दिवसभर या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी असणार आहे। दुपारी गजानन महाराजांच्या मुखवाट्याची नगर प्रदक्षिणा होणार आहे। त्यानंतर शहराला प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मुखवटा गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। उद्या काल्याचे कीर्तन झाल्यानंतर या समाधी सोहळ्याची आणि पुण्यतिथी उत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर आज दिवसभर गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आणि शहरामध्ये भाविकांची मोठी मांदिळी असणार आहे। अशा पद्धतीने हा जो सोहळा आहे हा या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला दिसतोय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।